मुख्यमंत्री राज ठाकरे म्हणाले आता यावर जे आहे ते हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा असं आमदारांकडून मागणी केली. नाही खरं आहे. हे बरं राजसाहेब बोलले काही चुकीचं बोलले राजसाहेब अशातला काही भाग नाही. राजकारणात आम्ही 30-35 वर्षांनी काम करतो. राजसाहेब ज्येष्ठ नेते आहेतच. आता आम्ही सामान्य लोकात फिरतो, सगळ्या लोकांशी भेटतो, भाजपच्याही लोकांशी भेटतो, सगळ्यांशी भेटतो. परंतु आम्ही विरोधी पक्षात काम केलं. काँग्रेस सत्ताधारी होता, प्रचंड मजबूत होता. त्या काळात आम्ही विद्यार्थी चळवळ, तरुणांची चळवळ केली, अनेक ठिकाणी लाठीमार खाल्ला, विरोध केला. पण जे गद्दळ ज्याला शब्द वापरता येईल चांगल्या भाषेत मराठवाड्याच्या गद्दळ राजकारण आता जे सुरू आहे, हा काय प्रकार आहे? एका दिवसात एका पक्षात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात, हा काय प्रकार आहे? खासदार आमदार खरेदी करणं, हा काय? तुम्ही निवडणुकीत उभा राहा, निवडून आणा, स्वतःच्या पक्षात ठेवा, काय अडचण नाही. जसं तुम्ही गेलेल्यांना नाव ठेवतात, घेणारे कसे काय घेत आहेत? हां, घेणारे कसे घेत आहेत? काय फुकट घेत आहेत? काय प्रलोभन देत आहेत? याचा काही कोणी विचार करतं? जाणाऱ्यांना लोक बोलतं, पण घेणाऱ्याला का नाही बोलत? लोक घेणाऱ्यालाही बोललं पाहिजे ना. उद्या आपण जर काही गोष्टी घेत असू तर त्या कशा घेतो, काय घेतो, आधी काय केलेलं आहे, आधी कोणाच्या भूमिका काय होत्या, याही तपासल्या पाहिजे. मग लोकांचा आरोप आहे की पैसे देऊन घेतले वगैरे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाची सुद्धा तपासणी होण्याची आवश्यकता. मला असं वाटतं ओव्हरऑल राजकारणामध्ये या सगळ्या स्थिती आताच्या निर्माण झाल्या, या वेदनादायी आहे. बाकी पक्षातले 4 लोक गेले म्हणून दुःख व्हायचं काही कारण नाही. पक्ष ही चालणारी प्रक्रिया आहे सतत. 4 लोक गेले तर 4 लोक येत असतात. कोणताही पक्ष, मी आमचाच पक्ष नाही म्हणत, कोणताही पक्ष 4 लोक गेल्यावर 4 लोक त्या पक्षात येतच असतात. त्यामुळे दुःख व्हायचं काही कारण नाही. पण अशा पद्धतीनं जे राजकारण चालू आहे हे वेदनादायी एवढं तर नक्की. आणि मग याच्यामुळं चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे सगळं सोडून द्यावं आणि आपले शेतीपोती जे काय व्यवसाय केलं तर बरं. कारण हे रोज बाजारासारखं उभं राहण्याला काय अर्थ आहे? संजय राऊतांचं एक विधान आहे, सध्या ऑपरेशन टायगर होतं आहे, ऑपरेशन तुतारी होतं आहे, एक दिन ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आणि ते आपापसातच त्यांच्यातच होईल. हे पहा, मी परवा मोहित कंबोज, मी तर म्हणेल एक दलालच आहे, आता स्पष्टच बोलतो, यांच्याविषयी बोललो. मला विरोधी पक्षापेक्षा भाजपच्याच लोकांचे फोन आले. मला आता कोणाचे आले हे सांगणं योग्य नाही होणार, पण मला भारतीय जनता पार्टीच्याच लोकांचे फोन आले. तुम्ही बरोबर बोललात म्हणून. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीमध्ये काय चालू दिसतं ना. आता समोर बसलेले लोक आम्ही बघतो सभागृहात, कोण लोक नेतृत्व करतात भारतीय जनता पार्टीचं, जे खरोखर भारतीय जनता पार्टी या लोकांच्या हातात नेतृत्व आहे का? चंद्रकांत दादा गुपचूप असावं लागतं. विखे पाटील नेतृत्व करतात, गोरे कोण नेतृत्व करतात, शिवेंद्रराजे कोण नेतृत्व करतात, हे काय प्रकार आहे? प्रवीण दरेकर नेतृत्व करतात, प्रसाद लाड, हे कोण आहे? भारतीय जनता पार्टीचे लोक आहे काय? जे भारतीय जनता पार्टीचे उरून लोक आहे तो शांत असतात ते. आणि म्हणून एक वेळ, आणि हे लोक ज्याचे होते त्याचे नाही राहिले तर यांचेही उद्या काही जर बदल झाला तर ती दोन्ही उड्या मारायला कमी पडणार नाही आहे, हे तर सत्य आहे. पाकिस्तानच्या ISIशी संबंधित असलेला एक संशयित संभाजीनगरमध्ये आढळलेला आहे. कुठेतरी सातत्याने संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दशकापासून असे संशयित आढळत आहेत. पोलीस झोपलेले आहे का? पोलीस झोपलेले आहे का? संभाजीनगरात असे संशयित लोक येतात तर पोलीस झोपलेले आहे का? संशयित आहेत, पकडले असतील पोलिसांनी, पण इतक्या दिवस का पोलीस झोपलेले आहे का? आपल्या राज्यात पाकिस्तानमधले लोक येतात, आपल्या गावात येतात आणि पोलीस झोपलेले आहे का? त्यामुळे पोलीस पण दोषी आला.